अध्यक्ष महोदय, एक माहितीचा मुद्दा सादर करण्याच्या करता मी आपली परवानगी घेतली, आपण दिली त्याबद्दल धन्यवाद. पुणे शहरातील गरीब कार्यकर्त्यांच्याकडनं प्राप्त माहितीनुसार रेशन दुकानदार लाभार्थ्यांना दुसरे रेशन कार्ड मिळणार आहे किंवा दुसरीच माहिती देऊन अंत्योदय योजनेतून बाहेर पडण्याचे फॉर्म, हे फॉर्म आहेत अध्यक्ष महोदय, हे फॉर्म भरून घेत आहेत आणि पुणे विभागातील तसेच राज्यातल्या इतर भागात देखील स्वस्त धान्य समर्पण सक्तीचं केलं जात आहे. वस्तुतः शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थ्यांना जनजागृती व केवळ आव्हान करणं आवश्यक आहे. माझी अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण सरकारला लक्ष घालायला सांगावं, नाहीतर एकदा त्यांचं रेशन कार्ड बाद झालं तर अध्यक्ष महोदय खूप मोठं नुकसान ह्या गोरगरीब जनतेचं त्या ठिकाणी होईल. अनुदानातनं बाहेर पडा असं सांगितलं जात आहे. खरं तर पाठीवर मारा पण पोटावर मारू नका असं म्हणण्याची साहेब पाळी अध्यक्ष महोदय पाळी आलेली आहे. तर आपण आपल्याला ते मी पूर्णपणे निवेदन हे दिलेलं आहे, आपण सरकारला आदेश द्यावे, शासनाने नोंद घ्यावी आणि उचित कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, ही अत्यंत गंभीर बाब आहे. रेशन कार्डाचं विड्रॉवल म्हणजे आम्हाला आता रेशन स्वस्त धान्य नको असं लिहून घेण्याचा प्रकार जो चालू आहे, याच्यातनं गोरगरिबांची फसवणूक, कोण रेशन कार्डावर आधारित असणारे सगळे गोरगरीब माणसंच आहेत, त्यांना असं लिहून घेतं. आव्हान करा, आव्हान केल्यावर जर कोणी विड्रॉ केलं, आपण गॅसचं केलेलंच आहे, गॅस सिलेंडर केलेलं आहे, सगळ्यांनी त्याग केलेला आहे, तसं कोणाला त्याग करायचं असेल तर करायला हरकत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आव्हान करण्यापर्यंत सरकारने करावं, पण असं सक्तीची मोहीम काढणं हे थोडंसं अनेक लोक भरडून जातील आणि म्हणून आजच निवेदन करावं असं आपण आदेश द्यावा. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, जनसामान्याशी निगडीत आहे. त्यामुळे शासनाची याची गंभीर नोंद घ्यावी आणि आजचं कामकाज संपवण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अल्पकालीन ही अल्पकालीन चर्चा आपण अर्धा तास चर्चा 15 मिनिटं उत्तर असं करून पाऊण तास चालवू. त्यामुळे त्या वेळेचा भान ठेवून सर्वांनी. अध्यक्ष महोदय, मेळघाट मधील आदिवासी बांधवांच्या कुपोषणाच्या संदर्भात खरं तर आजच प्रश्नोत्तराच्या मध्ये पण तो प्रश्न आलेला होता. आज आपण ह्या काही मुद्द्यांवर मी सभागृहाचं अल्पकालीन चर्चेच्या निमित्तानं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धरतीला आपली आई मानणारे, निसर्ग पूजक असणारे आपले आदिवासी बांधव, आणि मगाशी सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरेंनी पण इथं मुद्दा उपस्थित केलेला होता की आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय. हे सगळे आदिवासी बांधव निसर्गालाच आपला देव मानतात. वर्षानुवर्ष निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतात आणि या निसर्गपुत्रांच्यावरच अध्यक्ष महोदय कुपोषणाची वेळ आलेली आहे. आदिवासी भागात बाल मृत्यूचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 16 आदिवासी बहुल जिल्ह्यात 8,842 बालक मृत्यू झाले आहेत, तर 1,22,712 बालकं कुपोषित, तर 13,560 तीव्र कुपोषित बालक आहेत. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना आज दुर्दैवाने आपल्या आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यूच्या आणि कुपोषणाच्या वास्तवाला मान्य केलं जात नाही. हे दुर्दैव आहे आणि याची जबर किंमत आपल्या राज्यातल्या आदिवासी बांधवांना भोगावी लागणार आहे. आता सुद्धा आपले आदिवासी बांधव ती किंमत मोजतायत. आपल्या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी उदाहरणाखातर चिखलदरा आणि धारणीचं उदाहरण देतो. मेळघाट भाग म्हणून ओळखला जातो. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, मी 5 दिवसापूर्वी त्या भागामध्ये गेलेलो होतो आणि त्यावेळेस तिथं मेळघाटला कुपोषण आणि बालमृत्यूचं अक्षरशः कलंक लागलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ह्याचं कारण काय, तर दारिद्र्य, प्रचंड मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य आहे आणि यंत्रणामधला समन्वयाचा अभाव. तिथे NGOज काम करतायत, महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळे डिपार्टमेंट ते तिथं कामं करतायत, परंतु तिथं जेवढा स्टाफ असायला पाहिजे तो स्टाफ नाहीये. खूप मोठ्या प्रमाणावर
तिथं स्टाफची कमतरता आहे, जागा रिक्त आहेत, डॉक्टर तिथं कामावर येत नाहीत. अध्यक्ष महोदय, साधारण ही परिस्थिती गंभीर होण्यामागचं कारण या ठिकाणी पदस्थापना केलेले 50% डॉक्टर सावंत साहेब तिथं कामावरच नाहीयेत. आणि त्याच्यामुळं मी काहींना विचारलं तर ते म्हणले की आम्हाला मानधन कमी आहे. काही कंत्राटी डॉक्टर आहेत, काही कायमस्वरूपी डॉक्टर आहेत, काही डॉक्टरांना पगार खूप चांगले आहेत आणि काही डॉक्टरांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या इतके कमी आहेत की ते म्हणतात की आमच्या 5 पट त्यांना पगार आहे, आम्ही कशाकरता कामं करायची. त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ गेल्या 6 महिन्यापासून मेळघाटला नाहीच आहे. अध्यक्ष महोदय, ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि गंभीर पण आहे. इथं डॉक्टर निवासाची समस्या असल्यामुळं डॉक्टर तिथं राहायला तयार नाहीयेत आणि त्याच्यामुळं सरकारने इथं लक्ष दिलं पाहिजे. शासनाच्या विविध विभागाचा समन्वय सुरळीत केला तर ह्या समस्या कमी होऊ शकतात. आदिवासी योजनांच्यावर कोणाचंही लक्ष तिथं नाहीये. खरं तर महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून आणि आदिवासी विकास विभागाचं मंत्रालय यांच्यातनं जो निधी तिथं दिला जातो त्यांना त्याचा विनियोग कसा होतो त्याचा काही ताळमेळ अध्यक्ष महोदय तिथं ठेवला जात नाही. वस्तुनिष्ठ ऑडिट तिथं होत नाहीये. अध्यक्ष महोदय, मी सातत्याने सांगतो की ह्यावेळेस जुलैमध्ये ऑगस्टमध्ये आपल्या आदिवासी बांधवांना खावटी अनुदान द्यायला पाहिजे होतं. आम्ही सगळ्यांनीच मागणी केली, परंतु अजूनही या संकटाच्या काळात आमच्या आदिवासी बांधवांना मदतीचा हात देण्याच्या करता खावटी अनुदान दिलं जात नाही. सरकार का हे मान्य करत नाही हे कळायला काही मार्ग नाहीये. अध्यक्ष महोदय, आम्ही एक गोष्ट बघितली की बालकांच्या कुपोषणाची महत्वाची कारणं काय आहेत तर ते बघता सकस प्रोटीनयुक्त आहाराचा अध्यक्ष महोदय तिथं अभाव आहे. त्याचबरोबर होणार आहे प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काही ना काही दोरे बघू उदय तुमचा हात बघू, हा हे का, हे असे कशा हाताला बांधतात तशा पद्धतीनं एवढे वेगवेगळ्या प्रकारचे, होय बाबा, तशा म्हणजे यांचे वेगळे दोरे असतील परंतु तिथं काळे तांबडे असे वेगवेगळ्या रंगाचे दोरे. मी त्या काहींना भगिनींना विचारलंय कशाला, ते म्हणले आम्हाला आमच्या बाबांनी दिलेले. म्हणजे ते अंगावर चटके उमटवत आहेत, म्हणजे काहीतरी तापून त्यांना चटके देत आहेत आणि तशा हा भूमिका अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय तिथं चाललेलं आहे आणि पोटातल्या अर्भकाचा योग्यरित्या पोषण आहार होत नाही. अध्यक्ष महोदय, कमी वजनाची बालकं जन्माला येत आहेत. इथल्या महिला त्यांची स्वतःची आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, मला सभागृहालाच एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ह्या निमित्तानं. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये सार्वजनिक कार्यालय सुट्ट्या किती आहेत? आपण आपल्या इथं सगळा जो अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, स्टाफ काम करतो ना, 365 दिवसात अध्यक्ष महोदय शनिवार रविवार आणि सुट्टीच्या बाकीच्या सुट्ट्या धरून साधारण 161 सुट्ट्या आपण देतो. 161 सुट्ट्या देतो. 44 ते 45% सुट्ट्या असतात आणि त्याच्यामध्ये ठीक आहे ते दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आपल्या इथं काम करणारी भगिनी असेल किंवा आपली मुलगी असेल, ती गरोदर असेल तर तिला गरोदराच्या आधी 3 महिने सुट्टी असतील, डिलिव्हरी झाल्यावर 3 महिन्याची सुट्टी असते, अशी 6 महिन्याची सुट्टी दिली जाते. पगारी हे सगळ्या पगारी सुट्ट्या आहेत, पगारी सुट्ट्या आहेत. संबंधित जे मंत्री उत्तर देणार आहेत त्यांना मला सांगायचं आहे की यामध्ये मनरेगाची कामं 100 दिवस तिथं चालतात. तिथं लोकांना काम नाहीये. 100 दिवस संपल्यानंतर ते म्हणतात की आता तुम्हाला काम द्यायला नाहीये. तिथं रोजगार किती विचारलं तर 150 रुपये. आपल्या उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल, पुणे असेल 300 रुपये रोज आहे, परंतु तिथं उगे 150 रुपये आणि त्याच्यामुळे त्यांचा काही भागत नाही. माझं तर म्हणणं आहे या अल्पकालीन चर्चेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चेंबरमध्ये जर ते ऐकत असतील किंवा आपण सांगा कॅबिनेटला की ह्या महिलांना 6 महिन्याची गरोदर झाल्यानंतर घरी ठेवून त्यांना रोजगार दिला पाहिजे. 3 महिने त्यांना रोजगार दिला पाहिजे. नंतर त्यांच्या घरातली सासू किंवा कोण म्हणतात चल कामाला जा आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं काम, ते बाळ, पोटातलं बाळ ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात आणि डिलिव्हरी झाल्यावर त्यांना पुन्हा 3 महिन्याचा
रोजगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांनाही 6 महिन्याचा रोजगार द्या. हे सगळे एवढे गरीब आहेत, दारिद्र्याच्या खालचे आहेत. अक्षरशः तिथं गेल्यानंतर इतकं वाईट वाटतं की बाबा आपण कुठल्या भागात राहतो आणि इथं काय परिस्थिती आहे. एवढा विरोधाभास मंत्री महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून ह्या इथल्या सुट्ट्याचा पण विचार करा. हे काही कुठला सण आला सुट्टी, आता परवा दहीहंडीची सुट्टी दिली, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, तो आनंदाचा क्षण आहे. पण कुठल्या तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा महत्वाच्या सुट्ट्याच्या ऐवजी त्या दिवशी डबल काम करायचं ठरवलेलं आहे. तसं करा ना, सुट्ट्या देऊन घरी बसण्यापेक्षा जर जास्त काम केलं, नाहीतर असंच पुढं कधीतरी 6 महिने सुट्ट्या राहतील आणि 6 महिनेच पगार त्या ठिकाणी, म्हणजे पगारी सुट्ट्या आहेत, म्हणजे 12 महिने तर आपण पगार देणारच आहे 7वं वेतन. तसं आपल्या लोकप्रतिनिधीला 24 तास काम करावं लागतंय. कधी फोन आला तरी उठावं लागतं, त्याला मदत करावी लागते. शेवटी आपण ते क्षेत्र स्वीकारलेलं आहे, त्याच्यात खोलात मी जास्त जात नाही. परंतु ह्या वैद्यकीय सुट्ट्या आणि ह्या सगळ्या सुट्ट्याचा विचार करून ह्या गरीब महिलांच्या करता, मुलींच्या करता, आपलीच हे सगळे बांधव आहेत, त्याच्याकरता आपण करोडो रुपयाचा पैसा आदिवासी विभागाला खर्च करतो. केंद्र सरकार निधी देतं आणि त्याच्यामुळं ह्यामध्ये त्यांना 3 आणि 3 6 महिने पगार त्यांना देण्याचं काम करा. आणि त्यांचं एकंदरीत, आणि तिथं प्लॅनिंग अजिबात नाही. किती मुलं आहेत, 5 मुलं आहेत, 6 मुलं आहेत, अशी बच्ची सगळी उभी आहेत. आणि त्याच्यामुळं घर राहिला नाहीये, झोपायला पांघरूण नीट नाहीये, पाय पसरायला जागा नाहीये, अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे. मंत्री महोदय, दुसरी एक गोष्ट मला आपल्याला सांगायची या निमित्तानं, आता त्या भागाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सगळ्यांना त्यांना मी विचारलं की बाबा ह्याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला पाहिजे. ते काय म्हणाले की आमच्या इथं कुटकी, कोदो, सावा अशा प्रकारचे धान्य, तिथं सावा, कुटकी, बाजरा, कोदो, ज्वार, राला आणि रागी, नागली, ह्याच्यामध्ये त्यांना पूर्वी प्रोटीन्स खूप मिळायचे. खरं तर ह्याच्यामध्ये कृषी मंत्री महोदय, सुदैवाने तुम्ही पण बसलाय, मला तुम्हालाही सांगायचं की या बाबतीमध्ये तुम्ही एक बैठक घ्या आणि त्या भागातल्या लोकांना आता हे जे काही पारंपरिक अनाज आहे, त्याला देवधान पण म्हणतात किंवा पारंपरिक अनाज पण म्हणतात, त्याच्याकरता ते म्हणाले की त्याच्यातनं आम्हाला खूप प्रोटीन्स मिळायचे, आता त्याचं बियाणंच मिळत नाही. आणि बियाणं मिळत नसल्यामुळं ते लावू शकत नाही. आणि त्यामुळं घरामध्ये काहीच, ज्यावेळेस सरकार काही त्यांना देईल, म्हणजे त्यांना खिचडी मिळते म्हणून सांगितलं, 7 दिवसातनं 4 दिवस अंडी मिळतात म्हणून सांगितलं, उसळ मिळते म्हणून सांगितलं, परंतु कधीतरी फार अतिवृष्टी झाली, रस्ता त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला, तर मग मात्र गॅप पडतो. याकरता देखील सरकारने काही पावलं उचलण्याची गरज आहे. आणि वैद्यकीय सेवा ही सावंत साहेब तिथं अतिशय चांगली करण्याच्या करता तुम्हाला जे काही कठोर निर्णय घेता येतील ते घेण्याच्या बद्दल आपण कार्यवाही त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि या आदिवासी कुपोषणाच्या बाबत पारंपरिक भरड धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत देण्याच्या करता देखील अब्दुल सत्तार साहेब, तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातले सगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय, ह्या सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे मगाशी डॉक्टर विजय गावित साहेब जरी काही म्हणत असले तरी देखील त्यांच्या आरोग्याविषयी, तिथल्या आहाराविषयी, तिथल्या स्थानिकांशी चर्चा केली असताना त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी तिथं सांगितल्या. राज्य शासनाचा मिशन 28 डेज कार्यक्रमानुसार महिलांच्याकडे लक्ष दिलं जातं, मात्र प्रसूतीपूर्वी आणि प्रसूती पश्चात काही महिला शेजारच्या मध्य प्रदेशमध्ये जातात आणि तिथून परत येतात, मात्र त्यावेळेस त्यांच्याकडं तिकडे गेल्यानंतर आहाराकडे कुणी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे खूप कुपोषणाचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. बालकांना स्थानिक खाद्य मिळावं अशी पण त्यांची सगळ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांनी शुद्ध पाणी त्यांना मिळत नाही, ही त्यांची समस्या आहे. बालविवाह एक मोठ्या प्रमाणावर आहे, ते काही थांबायला तयार नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बालविवाह तिथं होत आहेत आणि ते पण कुपोषणाचं महत्वाचं कारण आहे. बालविवाह केल्यामुळे मुलगा आणि मुलगीची नैसर्गिक वाढ पूर्ण झालेली नसते आणि शक्यतो लग्नात मुलीचं वय हे तुलनेनं खूपच कमी असतं आणि त्यामुळं कमी वयात त्यांच्यावर मातृत्वाचं ओझं लादलं जातं. लहान वयात मुलं झाल्यामुळं गर्भपाताचं
अर्भकाची योग्य वाढ होत नाही, त्याला पोषण मिळत नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आम्हाला ह्याच्यामध्ये उपाययोजना करत असताना आता मी कसं काही सांगितलं तशा पद्धतीनं आदिवासी भागात मनरेगाच्या कालावधीमध्ये वाढ केली पाहिजे. तो केंद्र सरकार म्हणेल 100 दिवसाच्या पुढे तुम्हाला देता येणार नाही, ठीक आहे, केंद्र सरकारचं सोडून द्या, आपल्या स्वतःच्या फंडातनं घ्या. आपला पण रोजगार हमीचा निधी बऱ्यापैकी असतो. ज्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसूती आणि बाल संगोपन रजा मिळते, त्याच धर्तीवर मनरेगामध्ये आदिवासी महिलांची रजेची तरतूद ही करावी लागेल. हे मला खरं तर जरा 6 महिन्यापूर्वी मी दौरा केला असता तर मी नक्की हे करून टाकलं असतं, कारण अर्थ मंत्रालय माझ्याकडे होतं, त्याकरता फार पैसे लागतील अशातला काही भाग नाही. तर ही गोष्ट फार गंभीरतेनं आपण सगळ्यांनी घ्यावी आणि आदिवासी गरोदर महिलांचं स्तनदा मातांचं स्थलांतर रोखून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष राहील अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही अतिशय आग्रही मागणी. खरोखरीच आता तुम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये आलाय, तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर ती संधी घेत असताना या अमृत महोत्सवी वर्षाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी भागातला कुठलाही बालक हे कुपोषणग्रस्त राहणार नाही, त्यांचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं राहील. याकरता काही 1000 कोटी रुपये लागले तरी 72, त्याचा काही मागचा पुढचा विचार करू नका, पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण त्याची कार्यवाही करा आणि मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पण ह्याच्यातलं गांभीर्य आपण सगळ्यांनी पटवून द्या आणि त्या मेळघाट किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या भागामध्ये आदिवासी परिसरामध्ये कुपोषण विदारक चित्र निर्माण झालेलं आहे ते चित्र पूर्णतः थांबवण्याच्या करता सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी माझी या अल्पसूचनेच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं सरकारला आग्रही मागणी आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.